नमस्कार. गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली की नाही? अहो, आता बाप्पा येणार म्हणजे छान छान पदार्थ सुद्धा आपल्या घरी बनणार की नाही? तर आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त उकडीचे मोदक बनवायचे कसे तेच बघणार नाही, तर त्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा, मोदकाचं पीठ कसं असायला हवं, मोदकाची पिठाची उकड कशी करायची, मोदक किती वेळ वाफवायचा, असे बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि ऐकायला सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा. सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण मोदकासाठी तांदूळ कोणता वापरायचा ते बघूया. आता मोदकासाठी असा स्पेशल तांदूळ कोणताच नसतो. आपण घरातले तांदूळ वापरू शकतो जे आपण रोज खातो ते. काही जण गावठी तांदूळ वापरतात, काही जण रेशनचे तांदूळ सुद्धा वापरतात. फक्त एवढंच की तांदूळ थोडासा जुना असायला हवा. त्यानंतर घेतलेला तांदूळ स्वच्छ धुवायचा, पंख्याखाली एकदम कोरडा सुकवून घ्यायचा. एकदम कडकडीत तांदूळ झाले पाहिजे. मग हे तांदूळ दळून आणायचे आहे. आता हे तांदूळ तुम्ही घरघंटीवर दळू शकता किंवा चक्कीवर सुद्धा दळू शकता. फक्त चक्कीवर दळताना एवढीच काळजी घ्यायची, भैयाला सांगून ठेवायचं की यामध्ये कुठलंही पीठ दुसरं मिक्स नाही झालं पाहिजे. जर दुसरं कुठलं पीठ मिक्स झालं तरी सुद्धा मोदक बिघडू शकतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि पीठ अगदी बारीक असायला हवं. रवाळ खसखशीत अजिबात असता कामा नये. जर पीठ खसखशीत रवाळ असेल तरी सुद्धा मोदक बिघडू शकतात. त्यामुळे अगदी पीठ बारीक असायला पाहिजे. त्यामुळे पीठ दळते वेळी आणि तांदूळ घेते वेळी ही योग्य ती काळजी घ्या. आता पिठाचं आणि खोबऱ्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे ते बघूया. तर 21 मोदकांसाठी साधारण पाव किलो म्हणजे 1 ग्लासभर पीठ सफिशियंट होतं. आता मोदकाच्या साईजवर सुद्धा डिपेंड असतं पिठाचं प्रमाण. कारण काही जण लहान मोदक बनवतात, काही जण मोठे मोदक बनवतात. तर थोडंसं पीठ जास्ती घेतलं तरी चालेल. आता या 21 मोदकांसाठी खोबरं किती असायला हवं हे सुद्धा बघूया. तर आता नारळ तुम्हाला माहितीच आहे, 40 रुपयाला एक गुडसा नारळ मिळतो. आता तो एक नारळ 21 मोदकांसाठी सफिशियंट होतो. पुन्हा मी सांगते, सारण किती घालणार यावर सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे जर समजा वाटीभर 2 वाटी खोबरं घेतलं तुम्ही, तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे त्याच्यासाठी. आणि हे सारण कसं बनवायचं हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे. आता आपण मोदकाचा तांदूळ बघितला, पिठाचं प्रमाण बघितलं, खोबरं किती घ्यायचं सगळं बघितलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. म्हणजे पाण्याची उकड करताना, पिठाची उकड करताना पाणी किती उकळायचं आहे, मोदक तयार झाल्यानंतर ते किती वेळ वाफवायचे आहेत, हे सगळं डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा. सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण पिठाची उकड बघूया. 1 ग्लास पाणी कढईमध्ये घेतलं, यातच चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर तूप घातलं. तुपामुळे पिठाला चकाकी आणि चव चांगली येते. आता हे पाणी चांगलं खळखळ उकळून घ्यायचं आहे. मिनिटभर पाणी उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या ग्लासने पाणी घेतलं त्याच ग्लासने 1 ग्लास पीठ. आता पीठ सुद्धा असं चमच्याने व्यवस्थित भरून घ्यायचं. खूप दाबून घट्ट असं पीठ भरून घ्यायचं नाही, मग पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण बिघडू शकतं. त्यामुळे दाखवल्याप्रमाणे असं पीठ भरून घ्यायचं ग्लासमध्ये. तोपर्यंत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आणि घेतलेलं पीठ पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि उलटणं घ्यायचं आणि त्यानंतर उलटण्यानेच हे पीठ घेतलेल्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ घेतलेल्या पाण्यातच व्यवस्थित भिजेल असं चांगलं मिक्स करून घ्या. एक्स्ट्राचं पाणी इथे आपल्याला अजिबात वापरायचं नाही. हे परफेक्ट प्रमाण आहे. पीठ असं व्यवस्थित सगळीकडे गुठळ्या मोडून मोडून चांगलं भिजवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे या स्टेजला आणि यावर झाकण लावायचं आणि पुढचं काम होईपर्यंत पीठ मुरत ठेवायचं. पीठ थोडंसं मुरत आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याचं सारण करूया. तर 2 चमचे तूप गरम केलं, यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. मी बदाम भाजून घेते आहे. बदाम चांगले मिनिटभर भाजल्यानंतर 1 वाटीभर गूळ यामध्ये घालून घेणार आहे. आता गूळ चांगलं वितळून घ्यायचं आहे. गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळवायचं. खमंग शिजलं पाहिजे, असा सुगंध आला पाहिजे गुळाचा. स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. आता गूळ बघा चांगलं वितळलेलं आहे आणि मस्त खमंग असा सुगंध सुटलेला आहे. यामध्ये आता 2 वाट्या ओलं ताजं किसलेलं खोबरं घालायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदकासाठी ताजं किसलेलं खोबरंच वापरायचं. खोबरं आदल्या दिवशी रात्री किंवा अजिबात 2 दिवस आधी किसून ठेवायचं नाही. जेव्हाच्या तेव्हाच खोबरं वापरायचं आहे, तरच मोदकाला चव चांगली येईल. आता हे चांगलं सारण सुकेपर्यंत परतवून घ्यायचं आणि थंड करायचं. उकड आपल्या हाताला सोसवेल एवढी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे. परातीमध्ये काढून घेतल्यानंतर अगदी मऊ सूत मळून घ्यायचे. 5 मिनिट तरी आपल्याला ही उकड जी आहे ती चांगली मळून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं पाणी अजिबात लागणार नाही, फक्त तेलाचा हात लावायचा. जर कोरडंच खूप पीठ वाटत असेल तरच थोडंसं कोमट पाणी घाला, पण शक्यतो लागणार नाही. हे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे.
अशी व्यवस्थित मऊसूद उकड जी आहे ना ती मळून घ्यायची, म्हणजे मोदक आपले छान मऊ लुसलुशीत होतात. आणि सगळ्यात महत्वाची टीप आहे ही. आता पीठ चांगलं मळून झाल्यानंतर अशा प्रकारे याची गोल पारी हातावर अशी करून घ्यायची आहे. तुम्हाला लाटून घ्यायची असेल तर लाटून सुद्धा घेऊ शकता, किंवा बोटाने बघा असं दाबत दाबत सगळीकडे पसरवत ही पारी जी आहे ती लांब करून घ्यायची आहे. थोडीशी पातळच ठेवायची, मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे फुटणार नाही मोदक. तर गोल अशी वाटीसारखी पारी तयार करून झालेली आहे बघा. जिथे जाड वाटेल ना तिथे बोटानेच आपल्याला हे पीठ ऍडजस्ट करून अशी थोडीशी पसरवत घ्यायची आहे. खूप सोपी आहे बनवायला. तर ही बघा सगळी पारी एकसारखी सगळीकडे व्यवस्थित करून झाल्यानंतर यामध्ये जेवढं लागेल तेवढं सारण घालायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदकाला कळ्या कशा पाडायच्या. तर हे बघा, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि अंगठा हे 3 बोटं या मोदकाच्या पारीसाठी आपल्याला उपयोगी पडतात. त्यामुळे हाताला त्या बोटांना थोडंसं तेल लावायचं आणि एका बाजूने ह्या कळ्या ज्या आहेत अशा जवळ करून घ्यायच्या. जो साईडचा कॉर्नर येतो ना तो बोटाने थोडासा प्रेस करून लांबसर करून घ्यायचा, म्हणजे अगदी छान अशी कळी होते. आणि खालीपर्यंत व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे कळ्या त्या सुटत नाहीत आणि व्यवस्थित चिकटल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना गुळाचा पाक अजिबात पिठाला साईडने लागला नाही पाहिजे. जर गुळाचा पाक लागला ना तर पीठ जे आहे ते एकमेकाला व्यवस्थित चिकटणार नाही. तर इथे बघा छान असा मोदक तयार झालेला आहे की नाही. तर व्यवस्थित असा मोदक तयार झालेला आहे. ह्या कळ्या आहेत ना थोड्याशा आकार देण्यासाठी अशा व्यवस्थित पसरवून घ्यायच्या, म्हणजे छान दिसतात. तर व्यवस्थित आपला छान मोदक तयार झालेला आहे. आता यानंतर आपल्याला करंजी कशी करायची ते बघूया. तर सेम पारी मी बोटांवर तशीच करून घेतली, मध्ये सारण घातलं आणि अशी व्यवस्थित कडा फोल्ड करून घ्यायच्या, सगळीकडून दाबून बंद करायच्या. व्यवस्थित कडा बंद झाला ना की याला मुरड घालायची असते. तर मुरड घालण्यासाठी बघा आता मी काय करणार आहे, थोडंसं बोटाला तेल लावायचं, पीठ साईडने हलकंसं खेचून घ्यायचं आणि एकावर एक अशी पिठाची मुरड घालत जायची. म्हणजे या करंज्या, कोणी याला नेवऱ्या सुद्धा म्हणतात, आम्ही करंज्या सुद्धा म्हणतो. तर ह्या नेवऱ्या सुद्धा तयार अशा करून घ्यायच्या. तर मोदक आणि नेवरी दोन्ही आपण बघितलेल्या आहेत, करंज्या पण कशा करायच्या त्या बघितलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे मी पुढचे मोदक आणि या पुढच्या करंज्या सगळ्या करून देणार आहे. आम्हाला लहानपणी आई काय करायची, मोदकाचं सारण आणि सगळी तयारी करून द्यायची, फक्त मोदक वळवायला आमच्या हातात असायचे. आणि जोपर्यंत आपल्याला हा मोदकाचा आकार जमत नाही ना तोपर्यंत ती आई अजिबात सोडायची नाही. त्यामुळे इतकी प्रॅक्टिस झाली ना अगदी लहानपणापासून, आता मोदक चांगलेच येतात. तर गव्हाच्या पिठावर सुद्धा आम्हाला रोज चपातीचं पीठ उरलं ना की त्याच्यावर अशा मोदकाच्या कळ्या कशा बनवायच्या हे करायला आम्हाला एक चपातीचा गोळा ठेवून द्यायचे. मग त्याच्यावर रोज प्रॅक्टिस करत बसायचं, म्हणजे गणपती आपल्याकडे येईपर्यंत अगदी परफेक्ट अशी प्रॅक्टिस व्हायची. असो ह्या लहानपणीच्या गोष्टी. आता मोदक छान झालेले आहेत आपले, तर सगळे मोदक असेच तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत की नाही. आता मोदक पण झाले, करंज्या सुद्धा झाल्या. आता मोदक कसे वाफवायचे, किती वाफवायचे हे पुढे बघूया. तर चाळणीमध्ये मी हळदीची पानं ते घालून घेणार आहे. हळदीच्या पानामुळे एक छान असा फ्लेवर येतो. आणि या पानांवर सगळे मोदक अरेंज करून घ्यायचे आहेत. तर मोदक आणि सगळ्या करंज्या या पानावर व्यवस्थित अरेंज करून झाल्यानंतर वरती मी थोडीशी हळदीची पानं घालून घेतली. आणि हा सांगायला विसरले, मी या घेतलेल्या प्रमाणात परफेक्ट 21 मोदकच झालेले आहेत. एका बाजूला मी पाणी आधीच गरम करत ठेवलेलं होतं, त्यावरती चाळण ठेवली आणि आपल्याला एक 10 मिनिट मोदक वाफवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 मिनिट फास्ट गॅसवर, नंतर 5 ते 7 मिनिट स्लो गॅसवर मस्त असे मोदक वाफवून झाल्यानंतर मऊ लुसलुशीत मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर बाप्पाचा प्रसाद नक्की करून बघा. तर मग खूप सारे टिप्स आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात गोष्ट कोणती आवडलेली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण बाप्पासाठी आपण खूप छान छान पदार्थ बनवणार आहोत. तर सगळ्या रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल, त्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. आपण भेटू नवीन रेसिपीच्या एक नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.